प्रश्न काय आहे बघा. हान्स मॉर्गेनथाऊ यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांना राष्ट्रीय हिताने प्रेरित मानलं. आंतरराष्ट्रीय संबंधांना राष्ट्रीय हिताने प्रेरित मानलं तर इमॅन्युअल कांत यांनी जागतिक वर्तनात नैतिक कर्तव्यावर भर दिला. समकालीन आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये राष्ट्रीय हित आणि नैतिक जबाबदारी यांच्यातील नैतिक तणावांचं परीक्षण करा. आता सगळ्यात पहिली गोष्ट काय घडते बघा, मी तुम्हाला सांगतो. 2 मिनिट थांबा, लिहू नका. सगळ्यात पहिली गोष्ट काय घडते, या टाईपचा प्रश्न वाचल्यावर तुमचं काय म्हणणं आहे, हॅन्स मॉर्गेनथाऊ आणि इमॅन्युअल कांत हे काय आपल्याला सिलेबसला नव्हते. बरोबर आहे. सो आपण काय करतो, पहिल्या प्रश्नाला हार मानतो. प्रश्नाचं उत्तर लिहिताना मॉर्गेनथाऊ आणि इमॅन्युअल कांत यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही, फक्त नावं टाकलेली आहेत. आणि या टाईपचे प्रश्न इथिक्समध्ये आले की लक्षात घ्या, प्रश्न खूप सोपा आहे. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. त्यांचा फोकस क्लिअर आहे की मॉर्गेनथॉचं काय म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय संबंध कोणाचे? माझे. आता समजा लेटेस्ट मी भारत आहे, तर मी माझे संबंध करताना कसे संबंध ठेवतो? माझा स्वार्थ, पण माझा स्वार्थ याला इथं काय टेक्निकल शब्द दिलाय? राष्ट्रहित, नॅशनल इंटरेस्ट. बरोबर आहे. सो हान्स यांचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पहिली प्रायोरिटी लोक कशाला देतात? राष्ट्रहिताला देतात. कांतचं काय ना, बिलकुल नाही, असं चांगलं नाहीये. तुम्ही काय करायला हवं, तुम्ही स्वतःच्या राष्ट्रहिताला, स्वतःच्या स्वार्थाला पहिली प्रायोरिटी नाही द्यायला हवी. तुम्ही प्रायोरिटी कशाला द्यायला हवी? नैतिक कर्तव्याला द्यायला हवी. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की मग समजा आता हा प्रश्न का आला, मी उत्तर दिलंय, मी तुम्हाला हा पॉइंट तुम्हाला सांगतो. हा प्रश्न का आला? 2-3 केसेस आहेत जस्ट अंडरस्टँडिंगसाठी. सगळ्यात पहिली केस का आहे? पहिली केस आहे पर्यावरण. बरोबर आहे. पर्यावरणाच्या सगळ्या ट्रिटीजमधनं जवळपास अमेरिका बाहेर पडलंय. का? तर आत्तापर्यंत काय होतं, जे विकसनशील देश आहेत, अविकसित देश आहेत किंवा ज्या अंडर डेव्हलप, हे सगळे देश काय म्हणायचे, आम्ही इमिशन केलेलंच नाहीये, आमच्याकडे उद्योगधंदे नव्हतेच. सो आता जो हवामान बदल होतोय, जागतिक पर्यावरणीय बदल होतोय, जे सगळं वातावरणाचं, पर्यावरणाच्या ज्या आपण काय म्हणतो फ्लक्च्युएशन्स आहेत, हे कुणामुळे येत आहेत? श्रीमंत देशांमुळे येतात. मग तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या इंडस्ट्री बंद करा. सुरुवातीला श्रीमंत देशांना वाटलं की हा चला ठीक आहे, आपण इंडस्ट्री बंद करू, आपण जगाचा भार उचलू, आपण थोडं असं करू, आपण तसं करू. पण नंतर त्यांचं पण म्हणणं आलं की आम्हीच का करावं? आता आम्हीच का करावं हे श्रीमंत देशांनी का म्हणलं, त्या मागचं कारण होतं चायनाचा आणि भारताचा स्टँड. भारताचा स्टँड हा ओपनली नव्हता, पण चायनाचा स्टँड खूप क्लिअर होता. चीन काय म्हणायचं? चीनचं म्हणणं बघा की आर इमिशन is for livelihood and yours is for luxury. चायना म्हणलं की आम्ही जे इमिशन करतोय हे जगण्यासाठी करतोय, रोजगारासाठी करतोय, उपजीविकेसाठी करतोय. आणि तुम्ही तुम्ही म्हणजे कोण? पश्चिमी युरोपीय राष्ट्र किंवा अमेरिका. तुम्ही ते इमिशन केले कशासाठी केलंय? तुम्ही केलंय लक्झुरीसाठी, चैनीसाठी. सो आम्ही काय इमिशन कट करणार नाही. आणि काय झालं की 2009चा क्रायसिस, 12चा क्रायसिस, 13चा क्रायसिस, कोरोनाचं संकट, या सगळ्या संकटांमध्ये हे सगळे जे श्रीमंत देश, श्रीमंत देशांना फटका बसला आणि त्यांनी पण जागतिक लेवलला माघार घ्यायला सुरू केली की आम्ही या ठिकाणी का सफर व्हावं. मग याच्यामुळे हा आज प्रश्न येतोय की प्रश्न हा आहे, हान्स म्हणतात की प्रत्येक देश त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध ठरवत असताना काय करतो? माझं राष्ट्रहित काय याकडे फोकस करतो. इमॅन्युअल कांतचं म्हणणं की नाही, तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंध ठरवत असताना आणि आंतरराष्ट्रीय लेवलचं राजकारण करत असताना तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नैतिकता फॉलो करायला हवी, नीतिमत्ता फॉलो करायला हवी, वैश्विक नीतिशास्त्रानुसार जायला हवं. आता मग मला सांगा, हान्स आणि कांत, इमॅन्युअल कांत, या दोघांमध्ये वास्तववादी कोण आहे? हान्स का कांत? हान्स वास्तववादी आहे, रिअलिस्ट आहे. आणि कांत कसा आहे? आदर्शवादी आहे, युटोपियन आहे. बरोबर. मग नॉर्मली आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वास्तववाद आणि आदर्शवाद या दोघांमधलं हे जे भांडण आहे, हे भांडण या ठिकाणी त्यांनी डिस्कस करा म्हणलेलं आहे. आता कळला प्रश्नाचा फोकस. चला, सगळ्यात पहिली बघा, हे मी या ठिकाणी एक्सप्लेन केले
आता समकालीन जागतिक राजकारणात आता या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी तुम्हाला उत्तर मांडताना टेक्निकली पाहायला गेलं तर जो फोकस आहे तो त्या ठिकाणी ॲड्रेस करता येत नाहीये. सो मग जेव्हा या टाईपचा फोकस तुम्हाला ॲड्रेस करता येत नाही, त्यावेळेस प्रश्न डिकोड करायचा. इंट्रोडक्शन लिहिण्याची पद्धत काय? प्रश्न डिकोड करून समजून सांगायचा. बघा, आंतरराष्ट्रीय संबंध हे हान्स मॉर्गेनथॉ यांनी मांडलेल्या राष्ट्रीय हिताच्या प्राधान्यावर आधारित वास्तववाद आणि कांत यांच्या नैतिक कर्तव्य आणि सार्वत्रिक नीतिमत्तेच्या संकल्पनेत रुजलेला आदर्शवाद यांच्यातील नैतिक कोंडीत कार्यरत असतात. सो त्यांनी क्लिअरली सांगितलं की आंतरराष्ट्रीय संबंध हे कधीही आयदर कम्प्लीट आदर्शवाद किंवा कधीही कम्प्लिटली वास्तववाद नसतात. तर हे हान्सचा वास्तववाद आणि कांतचा आदर्श या दोघांमध्ये काय असतात, कंटिन्यू त्या कोंडीमध्ये अडचणीमध्ये सापडलेले असतात. समकालीन जागतिक राजकारण हेच न सुटलेलं नैतिक तणाव दर्शवतं. म्हणजे आपण जर समजा आजचं कंटेम्पररी पॉलिटिक्स बघितलं, आपण जर समजा आजचं कंटेम्पररी आंतरराष्ट्रीय संबंध बघितलं, तर आजचं कंटेम्पररी आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा हेच दाखवतात की आपण कशामध्ये अडकलेलो आहोत, आपण वास्तववाद आणि आदर्शवाद या दोन्हीच्या कोंडीमध्ये अडकलेलो आहोत. तो प्रश्न आणखीनही आपल्याला सोडविता आलेला नाही. कसं सोडवायचं बोलले का ते नाही, त्यांनी फक्त काय सांगितलं, आपण कुठं अडकून पडलेलो आहोत आणि आपण काय सोडवू शकलेलो नाहीयेत हे यांनी या ठिकाणी सांगितलं. मग इथं उदाहरण दिलं बघा, सुरक्षा हवी आहे का, मानवतावादी नीतिमत्ता हवी आहे, सामरिक आघाड्या विरुद्ध स्ट्रॅटेजिक कोएलिशन्स विरुद्ध मानवाधिकार, त्यानंतर हवामानाची जबाबदारी विरुद्ध आर्थिक वाढ, जागतिक आरोग्य विरुद्ध लस राष्ट्रवाद, नियम आधारित व्यवस्था विरुद्ध सत्ताकारण. बरोबर, हे नियम आधारित अर्थव्यवस्था विरुद्ध सत्ताकारण, रशिया युक्रेनवालं युद्ध जे या ठिकाणी तुम्ही मांडू शकता. बरं, कन्क्लुजन महत्वाचं आहे. अशा प्रकारे समकालीन आंतरराष्ट्रीय संबंध हित आधारित वास्तववाद आणि कर्तव्य आधारित नैतिक जबाबदारी यांच्यातील एक सततचा नैतिक संघर्ष प्रकट करतात, ज्यासाठी निरंकुशतावादाऐवजी संतुलित नैतिक व्यवहारवादाची आवश्यकता आहे. ही लाईन महत्वाची आहे. मला सांगा, आत्ताच्या घडीला निरंकुशतावाद कोण दाखवत आहे? एखादं उदाहरण. निरंकुशतावाद, टोटलिटॅरियनिझम कोण दाखवतंय? रशिया. कोण दाखवतंय? रशिया. दुसरं कोण दाखवतंय? इस्रायल दाखवतोय. एक रशिया, दुसरं इस्रायल, तिसरं कोण दाखवतंय? सांगा. निरंकुशतावाद याला आपण काय म्हणतो? टोटॅलिटॅरियनिझम. सगळ्यात महत्वाचे निरंकुशतावाद एक खूप महत्वाचा देश दाखवतोय. एक आहे रशिया, दुसरा आहे इस्रायल, तिसरा अमेरिका. अमेरिका कोणता निरंकुशतावाद दाखवतोय? आर्थिक निरंकुशतावाद, इकॉनॉमिक टोटलिटॅरियनिझम. बरोबर आहे. इकॉनॉमिक टोटलिटॅरियनिझममुळं तमिळनाडू सरकारने भारत सरकारला विनंती केली की तुम्ही अमेरिकेसोबतच्या जे संबंध आहेत यांना लवकरात लवकर दुरुस्त करा, कारण तमिळनाडू सरकारचं म्हणणं आहे की आमचा दिवसाचा रेव्हेन्यूचा लॉस 60 करोड रुपये आहे. पर डे रेव्हेन्यू लॉस. कशामुळं? अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमुळे आम्हाला होणारा लॉस किती आहे? दिवसाला 60 कोटीच्या आसपास आहे. तो कसा सॉर्ट आउट करायचा? कळलं? प्रश्नाचा फोकस कळला? बरं, मला सांगा, आता जे मी सगळं सांगितलं हे सगळं बाहेरचं आहे का? तुम्ही आय-आर वाचताच आहेत ना, तुम्ही रोज अभ्यास करताय. बरं, हे आय-आर वाचत असताना आता मी अमेरिकेचं नाव घेतलं, सोव्हिएत रशियाचं नाव घेतलं, इस्रायलचं नाव घेतलं, तर मला सांगा, इस्रायलची राजधानी कुठं आहे, तेल अवीव कुठं आहे, नेमकं भांडण काय आहे, एवढं डिटेलिंग आपण डिस्कस केलं का? नाही. तुम्ही ते 3 शब्द, त्यांनी इस्रायल शब्द सांगितला, रशिया सांगितला, मी अमेरिका सांगितला. 3 शब्दात तुम्हाला सध्या आय-आर मध्ये काय चाललंय माहिती आहे की नाही सगळ्यांना? मग दॅट इज दी केस की आन्सर रायटिंग करताना तुम्हाला बर्ड्स आय पर्स्पेक्टिव्ह आणावा लागणार आहे. तुम्ही काय करताय, तुम्ही एवढ्या डिटेलिंगमध्ये घुसताय की मग तुम्हाला ते हे वास्तव आहे ना, तुमच्यासमोर 100 बॉल ठेवले, बरोबर आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला एक बॉल शोधणं कठीण आहे. याच्याऐवजी काय लिमिटेड ठेवलं, यू कॅन सिलेक्ट. सेम तुम्ही किती वाचावं याला लिमिटेशन आहे. जे सगळ्यात मॅटर करतं की तुमचा पर्स्पेक्टिव्ह कोणत्या पद्धतीने रन होणार आहे. कळला प्रश्न? चलो पुढचा प्रश्न.